नमस्कार. संपादकीमध्ये मी महेश धनके आपलं सर्वांचं स्वागत करतो. संपादकीचा आजचा विषय आहे काँग्रेसमध्ये राहून भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या कार्यकर्त्यांची होणार गच्छंती. काँग्रेसने सध्या आत्मपरीक्षण करायला सुरुवात केलेली आहे. लोकसभेमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर या पराभवामागची नेमकी गणितं काय आहेत यावर सगळी चर्चा केल्यानंतर राहुलजी गांधी यांनी एका ठिकाणी भाषण करताना सांगितलं की काँग्रेसमध्ये राहून भाजपशी हातमिळवणी करणारे कार्यकर्ते नेते काँग्रेसमध्ये असल्यामुळेच काँग्रेसचा पराभव होतोय. यापुढे या अशा कार्यकर्त्यांना बाजूला सारून नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे या म्हणजे भाजपशी हातमिळवणी करणारे जे कोणी पदाधिकारी असतील त्यांनी वेळीच हकालपट्टी होण्याच्या अगोदरच आपला निर्णय घ्यावा आणि काँग्रेस पक्षामधून निघून जावं, काँग्रेस पक्षाला मुक्त करावं. तुमच्याशिवाय काँग्रेस खरं म्हणजे मोठी होऊ शकत नाही. तुमच्यामुळे काँग्रेसचं नुकसान होत आहे. त्याच्यामुळे या पुढच्या कालावधीमध्ये तुमची गच्छंती आपोआप होणार आहे. जर आपल्याला वाटत असेल तर आपण स्वतःहून बाजूला व्हा, अशा पद्धतीचा गंभीर इशारा राहुल गांधी यांनी दिलेला आहे. आणि या अनुषंगाने अनेक कार्यकर्त्यांनी या संदर्भामध्ये खरं म्हणजे ज्या ठिकाणी त्यांनी हे भाषण केलं, वक्तव्य केलं, त्यावेळी उपस्थित असणाऱ्यांपैकी बरेच कार्यकर्ते भाजपशी हातमिळवणी करणारे आहेत अशा पद्धतीचा रोखठोक त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं होतं. त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी या त्यांच्या वाक्याचं किंवा त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्याचं स्वागत केलं होतं. टाळ्यांच्या कडकडात त्यांच्या या वाक्याचं स्वागत केलं. याचा अर्थ स्पष्टपणे दिसतो की सामान्य कार्यकर्ते आहेत, यांनाही माहिती आहे की काँग्रेसमध्ये भाजपशी हातमिळवणी करणारे कार्यकर्ते आहेत आणि हे पुढे असणारे पुढे आहेत, मोठे नेते आहेत. त्याच्यामुळे काँग्रेसचं नुकसान होत आहे, पर्यायानं आपलं सुद्धा नुकसान होत आहे. ही जाणीव लक्षात घेऊनच त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या वक्तव्याचं स्वागत केलं. त्याच्यानंतर राहुल गांधी यांचं हे वक्तव्य संपूर्ण देशभर प्रसारित झाल्यानंतर, माहिती झाल्यानंतर काँग्रेसचे जे सामान्य कार्यकर्ते आहेत यांनी आनंद व्यक्त केला आहे की या पुढच्या कालावधीमध्ये किमान या सगळ्यांना बाजूला सारून काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होतील आणि ज्यांनी भाजपशी हातमिळवणी केलेली आहे ते बाजूला होतील आणि खऱ्या अर्थानं काँग्रेस विचारधारेशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना नव्या संधी उपलब्ध होतील अशा पद्धतीची अपेक्षा सामान्य कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे. अर्थात त्याचबरोबर दुसरीकडे ज्यांनी काँग्रेसमध्ये राहून भाजपशी हातमिळवणी केलेले त्यांचे धाबे मात्र दणाणलेले आहेत. आता इकडे आड आणि तिकडे वीर अशा पद्धतीची अवस्था या कार्यकर्त्यांची झालेली आहे. ते ज्यावेळी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जातील त्यावेळी काँग्रेसला किंवा इतर जे लोक आहेत त्यांना कळतील की खरे काँग्रेसमध्ये गद्दार कोण होते आणि त्याच्यामुळं काँग्रेस सोडून जावं की न जावं अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अर्थात या संदर्भामध्ये काँग्रेसमध्ये हे कोण कार्यकर्ते आहेत की जे भाजपशी हातमिळवणी करणार आहेत हे पक्षश्रेष्ठींना सुद्धा माहिती झालेलं आहे. त्याच्यामुळे एकतर जावं लागणारच आहे, गेलो तरी सुद्धा नुकसान आहे कारण आपण किती गद्दारी केली हे लोकांच्या समोर होईल आणि गेलो नाही तरी सुद्धा या ठिकाणी मात्र आपल्याला विचारात घेतलं जाणार नाही ही भावना या कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र असं जरी असलं तरी या कार्यकर्त्यांची हकालपट्टी किंवा या कार्यकर्त्यांची गच्छंती हीच काँग्रेसला खऱ्या अर्थानं नवी उभारी देणार आहे. अनेक पदाधिकारी आहेत जे भाजपशी हातमिळवणी करतात, आतून संगनमत साधतात आणि त्याच्यामुळे काँग्रेस पार्टीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. आजपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, राज्याच्या निवडणुका असतील किंवा लोकसभेच्या निवडणुका असतील, या सर्व निवडणुकांमध्ये या लोकांच्यामुळेच खरं म्हणजे काँग्रेसचा पराभव झालेला आहे. यांनी ज्या पद्धतीने हातमिळवणी केलेली आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पतंगराव कदम जे मंत्री होते त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की काँग्रेसला कोणीच हरवू शकत नाही, मात्र काँग्रेसला काँग्रेसच हरवतं. कदाचित अशाच पद्धतीची परिस्थिती संपूर्ण देशामध्ये आहे. काँग्रेसचेच काही कार्यकर्ते जे पुढे करतात, मात्र याच सर्व लोकांच्यामध्ये काही फुटीचं वातावरण आहे. अंतर्गत त्यांना आपल्या वाटतं की आपण मोठं झालं पाहिजे किंवा भाजपशी काही वैयक्तिक धागेदोरे लागे संबंध असल्यामुळे ते भाजपला काही माहिती पुरवतात. त्याच्यामुळेच काँग्रेस पार्टीचं नुकसान होतं. ही भूमिका आता जाहीरपणे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केलेली आहे. त्याच्यामुळे या पुढील कालावधीमध्ये काँग्रेस विचारधारेशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर ही सगळी मंडळी जी काँग्रेसमध्ये राहून भाजपशी विरोधी पक्षाशी हातमिळवणी करते हे जर बाजूला गेले
तर मात्र चांगल्या पद्धतीचे वातावरण काँग्रेसमध्ये तयार होईल आणि हीच भूमिका सामान्य कार्यकर्त्यांची आहे. सामान्य कार्यकर्त्यांना हे सगळं माहिती होतं, परंतु पक्षश्रेष्ठी जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत त्यांची हात बांधलेले होते, ते बोलू शकत नव्हते. मात्र खुद्द राष्ट्रीय नेते राहुल गांधी, विरोधी पक्षनेते जे आहेत लोकसभेमध्ये, त्यांनीच हे वक्तव्य केल्यामुळे आता सामान्य कार्यकर्ते सुद्धा जाहीरपणे बोलू लागलेले आहेत. अनेकांनी तर राहुल गांधी यांना मेल करून आमच्या राज्यात, आमच्या जिल्ह्यात, आमच्या विभागामध्ये कोणते कोणते कार्यकर्ते भाजपशी कशा पद्धतीची हातमिळवणी करतात असे मेल पाठवायला सुद्धा सुरुवात केल्याचे समजते. त्याच्यामुळे लवकरच अशा लोकांची गच्छंती होणार आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेस विचारधारेशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही.